हॅलो 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 हॅलो. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग जोडले गेलेत दिलगिरी व्यक्त करतो. टेक्निकल इश्यू असल्यामुळे कॉमेंट्री बॉक्स थोडासा बंद होता. मात्र इथून जाऊया मॅचच्या दिशेनं. अंतिम लढत मैदानाच्या आतमध्ये. बॅटची टॉप एज फलंदाज बाद होईल अक्षय चौधरी. तंबूच्या आश्रयाला आपण पाहू शकाल. धक्का क्रमांक पहिला लागेल जे गावदेवी हे दोन्ही टीमला आपण पाहतोय 3 अंकावरती. खऱ्या अर्थानं एक्स्ट्रा बॉलमधून 6 स्टार बेकरा संघ सुपर 12 दाखल झाला. आपण पाहिलं गेला बी लॉट्समधून आपण जर का पाहिलं गेला एक संघ आपण पाहतोय सुपर 12 दाखल होताना आपल्याला पाहायला मिळाला. अंबरनाथ विभागातील यशराज 11 BCG चिंचवली संघ सुपर 12 दाखल झाला. त्यांना देखील देऊया शुभेच्छा. आणि यामधून एक संघ बी लॉर्ड्समधून सुपर 12 दाखल होईल आपण पाहतोय. एका बाजूला CBD ठाकूरवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय आपण पाहतोय जय गावदेवी हे दुडण्या. जीवन चौधरी पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो आपण पाहतोय. संघाचा संघनायक एक अतिशय गुणवान खेळाडू सातत्याने आपण पाहतोय. मात्र समोर नितीन ठाकूर फार कमी वयामध्ये ज्यांना गोलंदाजी जोरावरती अनेक मैदाने गाजून सोडले आहेत. मात्र लोवर फुल टॉस त्यामध्ये जबरदस्त फटका लॉंग लेग रिजन मध्ये थोडीशी फॉर्मिंग शेवटच्या मोमेंट पर्यंत चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी हा संघर्षाचा शानदार चौकार. आणि या चौकाराच्या साहाय्याने संघाची धावसंख्या पुढे सरकेल आपण पाहतो. यावेळी 7 अंकावरती जीवन चौधरीनं आपल्या डावाची सुरुवात चौकाराने केली. कारण चेंडू अडवणं फार गरजेचं होतं. मात्र थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली आणि आपण जर का पाहिलं गेल्या फाईन लेग रिजन मधून चेंडू सीमा पार झाला 4 धावांसाठी. कशा का होईना धावा येणं फार गरजेचं राहील. कारण CBD ठाकूरवाडी टीमचा आपण जर का विचार केला गेला 7व्या ते 8व्या क्रमांकावरती येणारे फलंदाज चौकार षटकार मारण्याची क्षमता ठेवतात. आणि त्यांच्या अगेन्स्ट जर का चांगली फाईट द्यायची असेल तर इथून चांगला खेळ करणं देखील तेवढंच महत्त्वपूर्ण राहील. समोर फलंदाज जीवन चौधरी आणि त्याच्या समोर गोलंदाज आपण पाहतो नितीन ठाकूर. कमबॅक करेल का हे देखील पाहावं लागेल. जबरदस्त फटका ऑन साईडला आपण पाहतोय चेंडूपर्यंत पोहोचेल क्षेत्ररक्षण तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न मात्र धाडस करू शकला नाही. आणि एका धावेवरती समाधान मांडलं जाईल आणि एका धावेनं संघ पुढे सरकेल आपण पाहतो. यावेळेस 8 अंकावरती 5 चेंडूचा खेळ संपला गेलाय आणि 8 धाबा म्हणजे फार चांगली गोलंदाजी. मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक आणि P1च्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाज नितीन ठाकूरला आपण पाहतोय. अद्यापर्यंत खराब क्षेत्ररक्षण जोरावरती एक चौकार वगळला तर फार चांगली गोलंदाजी. समोर कैलास बल्ला जबरदस्त फलंदाजी आणि इथून मात्र सर्कलचं रिंगण तोडलंय. चेंडू जाईल आपण पाहतोय शॉर्ट मिडॉन मधून 4 धावांसाठी हा शानदार चौकार. षटक क्रमांक पहिलं देखील संपलं जाते. 6 चेंडूच्या अखेरीस 12 धावा धावपटल्यावरती लागले गेल्यात. कारण गावदेवी हे दुडणे बी टीमला देखील माहिती आहे 4 षटकामध्ये 40-45 धावा देखील बनल्या तरी देखील सामन्यामध्ये फाईट देता येईल. कारण त्यांना माहिती आहे समोर CBD ठाकूरवाडी संघ देखील तेवढाच ताकदवार संघ आहे. CBD ठाकूरवाडी टीमला देखील विनंती असेल आपण जेवढं स्पीडअप कराल तेवढं आपल्याला उत्तरार्धामध्ये फायदेशीर राहील. कारण आपण जेवढा टाइम या मॅचमध्ये खर्च कराल तेवढा मात्र वेळ आपल्याला उत्तरार्धामध्ये बॅटिंग करण्यासाठी थोडंसं का होईना अंधाराचा मात्र सामना करावा लागेल. कारण सूर्य आपण पाहतोय कुठे का होईना अस्ताला चाललाय आणि इथून मात्र थोडंसं मात्र फास्ट खेळायचं मैदानाच्या आतमध्ये जेणेकरून कोणत्याही संघाला मात्र अंधाराचा सामना करावा लागणार नाही. कारण अनेक वेळा असे सामने होतात अंधारामध्ये हरलेला सामना मात्र जिंकतात आणि जिंकलेला सामना देखील हरतात. आणि त्या कारणास्तव त्यामध्ये आयोजकांना मात्र दोषी ठरवलं जातं मित्रांनो. मात्र त्यामध्ये आयोजकांचा दोष नसतो. आपण जास्त वेळ खर्च करतात त्या कारणास्तव आपल्याला अंधाराचा सामना करावा लागतो. बघा CBD संघ आपल्याला वेरेनवार मात्र पुकार करणं देखील आम्हाला बरोबर वाटत नाही. कारण आपण देखील एक चांगला गुणवान संघात आपल्याला देखील विनंती असेल आपण जेवढं फास्ट खेळाल उत्तरार्धामध्ये तेवढं आपल्यासाठी फायदेशीर असेल. समोर जीवन चौधरी चौकारानं डाबाची सुरुवात केली आहे. जबरदस्त फलंदाजी करत असताना यावेळेस मात्र आडव्या बॅटने सुंदर फटका सजवलाय. क्षेत्ररक्षण तैनात द्या मात्र चेंडू उचलून फेकी करेल तोपर्यंत अवधी होता मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल कंप्लीट होईल आणि सिंगलच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या पहिल्या हाफमध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी हे दुडणे बस संघ एक गडी बाद आपण पाहतो. यावेळेस 13 अंकावरती समोर कैलास बल्ला बॅटची दादागिरी मैदानाच्या आतमध्ये दाखवेल का हे देखील पाहावं लागेल. शॉर्ट ऑफ लेन अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न आणि पंच आम्हाला सांगत असताना इथून मात्र हा खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला जातोय. आणि एका धाबेनं संघाची टोटल धावसंख्या 14 अंकावरती कुठे का होईना सामना पॅन्टअप होईल. कारण ज्या रीतीनं CBD ठाकूरवाडी या संघ तामसी संघाच्या अगेन्स्ट खेळला होता जबरदस्त सामना आपण पाहिला होता आणि तिथून मात्र विजय खेचून आणला होता आपण पाहतोय. आणि त्यानंतर इथपर्यंतचा प्रवास फार सुरेख राहिलाय.
यावेळेस मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जाते, कारण कैलास बल्ला जीवन चौधरीला देखील माहिती आहे मोठे फटके येत नाहीये, डबल सिंगलवरती प्राधान्य दिलं जाते आणि तिथून मात्र धावसंख्या पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न डगाडमध्ये थोडासा चिंतेचा विषय, कारण मोठे फटके येत नाही या, कारण डगाडमध्ये देखील चर्चा केली जाते कारण इथून चांगले फटक्यांसाठी अपेक्षा ठेवली जाते समोर मात्र कैलास भल्लामध्ये ती क्षमता आहे, मात्र त्या रीतीने गोलंदाजी केली जात नाही गोलंदाज आपण पाहतो यावेळेस दिनेश ठाकूर 2 चेंडू सुरेख फेकलेत, त्यामध्ये आपण जर का विचार केला गेला कमबॅकिंग गोलंदाजी मात्र समोर कैलास बल्ला कितपत शांत ठेवलं जाईल हे देखील पाहावं लागेल, कारण इथून टेनिस क्रिकेटचा एक ताकदवार खेळाडू आपण पाहतो ऑन स्ट्राईकवरती शॉट आपले जबरदस्त फटका सजवला, मात्र थोडासा फंबलम आणि तोपर्यंत एक सिंगल मात्र कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न केला जातोय, रिस्की धाव ललित ठाकूर कडून, खराब क्षेत्ररक्षण, संघाचा संगणक अशा रीतीची अपेक्षा नाहीये संघाला, मात्र नियतीने साथ दिली नाही आणि तोपर्यंत या 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या 2 धाबेने संघाची धावसंख्या हळूवार गतीने 18 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे, म्हणजे कुठे का होईना एक सन्मानजनक धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न राहील, कारण जीवन चौधरीला देखील माहिती आहे अंतिम षटकापर्यंत मैदानाच्या आतमध्ये जर का राहिला तर एक चांगलं टोटल आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र प्रचंड वेगवान चेंडू गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळाला आणि इथून मात्र हा डॉट चेंडू 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला, अजूनही 2 चेंडूचा खेळ या षटकातील बाकी असेल, मात्र समोर कैलास बल्लावरती पूर्णपणे अपेक्षा ठेवून बसला हे दुडणे संघ, कधी मोठा फटका येईल यासाठी मात्र पाहावं लागेल. ज्यावेळेस फटका सजवला जबरदस्त पाईंटलेगला टार्गेट केला, मी नुकताच उल्लेख केला, कारण पाठीराखा संघ भरपूर मोठ्या संख्येने आलाय आणि त्या अपेक्षांना मात्र कुठे का होईना मात्र हा संघर्षाचा चौकार मात्र दाखवून दिला मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आपण पाहतोय दिनेश ठाकूरवरती हा पहिला प्रहार, 4 धावांसाठी हा शानदार चौकार आणि या चौकाराच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 22 या अंकावरती आणि उर्वरित या षटकातील अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये समोर सामना करेल कैलास बल्ला, मोठ्या पटक्यांसाठी जाणला जातो, मात्र तशी खेळी अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली नाही. सुरुवात केली आहे मात्र पाहावं लागेल. यावेळेस मात्र बॅटच्या मधोमध एलिमिनेशन कमी मात्र गॅप भरपूर मोठी आहे, क्षेत्ररक्षण ला जबाब शेवटच्या मुवमेंटला जय ठाकूर कडून चेंडू अडवला गेलाय आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि या 3 धावा सहजरीतीने कंप्लीट. षटक क्रमांक दुसरं देखील संपलंय. 12 चेंडूच्या अखेरीस पहिल्या हाफमध्ये बॅटिंग करत असताना जे गावदेवी हे तुटणे बस संघ जाऊन पोहोचला 1 गडी बाद असताना यावेळेस मात्र 25 अंकावरती. चला येथून सीबीडी ठाकरवाडी संघ आपल्याला विनंती असेल स्पीडअप करायचं आहे, कारण उत्तरार्धामध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे. आपण जेवढा वेळ वाचवाल तेवढा उत्तरार्धामध्ये ते तुम्हाला फायदेशीर राहील, कारण काल या स्पर्धेला आपण पहिला दिवस पाहिला थोडंसं का होईना अंधाराचा सामना करावा लागला आणि त्या कारणास्तव मात्र आपण पाहिल्या गेल्या उशीर झाला होता. निश्चित स्वरूपात ऑन स्क्रीनवरती ब्रदर स्पोर्ट इव्हेंटच्या माध्यमातून चेक केले जाईल, जो चेंडू अडवला गेला मात्र फार चांगला क्षेत्ररक्षण आपण पाहिलं होतं जय ठाकूरच्या माध्यमातून, मात्र अन्याय होणार नाही या अनुषंगाने मात्र चेक केलं जाईल आणि आम्हाला निश्चित स्वरूपात तिसरे पंच सांगतील. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण, इट इज अ फेअर डिलिव्हरी आणि इथून मात्र चेंडू अडवला गेला आपण पाहतोय आणि त्या ठिकाणी 1 धाव आपल्या टीमसाठी वाचवली गेली आपण पाहू शकाल आणि 3 धावा प्राप्त झाल्या. तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती ऋषिकेश आंबीर, अतिशय चर्चेत असलेले नाव सध्याच्या घडीला आपण पाहतोय. पहिला सामना जबरदस्त बॅटिंग केली होती, मात्र यावेळेस गोलंदाजी कशा रीतीने केली जाईल. ब्लॉक हॉलचा चेंडू जबरदस्त फटका, मिनी हेलिकॉप्टर लँड केला होता, मात्र त्या ठिकाणी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, ढगाडमधून टाळ्यांचा कडकडाट फलंदाजाला प्रोत्साहित केले जाते, कारण त्यांना देखील माहिती आहे मोठे फटके येत नाहीये, डबल सिंगलला प्राधान्य दिले जाते, मात्र कुठे का होईना कारण डॉट चेंडू येत नाहीये ही देखील जमेची बाजू असेल. धावा येतात आणि त्यासाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फुल टॉस अक्रॉस द लाईन, फटका मात्र सुंदर आहे, अपील पाहायला मिळाले, पंचाने अपील उचलून धरल्या लेग बिफोरच्या स्वरूपात. फलंदाज मात्र बाद होईल, धक्का क्रमांक दुसरा लागेल. बॅटिंग करत असताना गावदेवी हितूडने बी टीमला आपण पाहतोय कैलास बल्ला बॅक टू द पॅव्हिलियन. चला हितूडने संघा ढगडमध्ये फलंदाजांना रेडी राहायचं आहे, जो कोण नेक्स्ट प्लेअर असेल आपण मात्र रेडी राहायचं, जेणेकरून जास्त वेळ खर्च होणार नाही. आपल्याकडून देखील अपेक्षा राहील की आपण देखील थोडं सहकार्य करायचं आहे, कारण दुसऱ्या हाफमध्ये सीबीडी ठाकरवाडी टीमला बॅटिंग करायची आहे, कारण सातत्याने क्रिकेटमध्ये चढाव उतार आपण सातत्याने पाहत असतो. कारण आपण जर का पाहिलं गेला क्रिकेट म्हटला तर एकाला विजयाचा जल्लोष साजरा करताना आपण पाहतो, एकाला दुःखाचा. स्कोअर मात्र यावेळेस आपण जर का पाहिलं गेलं यावेळेस जाऊन पोहोचलाय 27 अंकावरती. अद्यापर्यंत तिसरं षटक मार्गस्थ असताना समोर नवीन फलंदाज यावेळेस दाखल झालाय करण चौधरी.
छोटा पॅकेट बडा धमाका, कारण सातत्याने करणचा देखील खेळ फार चांगला असतो. आज मात्र कशा रीतीने खेळ केला जाईल आपल्या गावाच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहणं गरजेचं असेल. यावेळेस मात्र सुंदर फटका सजवला, गॅप शॉट सिलेक्शन, एक सिंगल तर कम्प्लीट. दुसरीचा प्रयत्न पाहावा लागेल, रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये, आणि 2 धावा देखील सहज रीतीने कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धाब्याने संघ हळूवार गतीने काबीना पुढे सरकत असताना यावेळेस मात्र 29 अंकावरती पहिला सामना देखील हेतूने संघाचा आपण पाहिला. वाघाजवाडी संघाच्या अगेन्स्ट खेळ करत असताना जीवननं जबरदस्त बॅटिंग केली होती. मात्र या षटकामध्ये देखील आपण पाहतो कुठे का होईना जास्त काळ नो स्ट्राईकवरती आहे, आणि थोडासा फायदा उचलत असताना सीबीडी ठाकूरवाडी संघ मात्र करणला देखील इथून जास्तीत जास्त स्ट्राईक जीवन चौधरीला देणे देखील फार गरजेचं असेल. पुढचा चेंडू सुंदर फटका सजवला, मिडॉन मध्ये विकेटची संधी इथून पाहावं लागेल. लाज जबाब एफर्ट दाखवले जातात, मात्र पंचाने डिसिजन सोपवलं तिसऱ्या पंचांकडे. एफर्ट लाज जबाब होत्या, मात्र डिसिजन पाहणं तेवढंच गरजेचं असेल. आपण पाहतोय निश्चित स्वरूपात सॉफ्ट सिग्नल आवड आपण पाहिलं आणि पंचांच्या निर्णयास समेत जाणार आहोत आपण, कारण तिसऱ्या पंचाने आम्हाला सांगितले की फलंदाज या ठिकाणी मात्र आउट आहे, आणि इथून फलंदाज बाद होईल करण चौधरी. मात्र तंबूच्या आश्रयाला इथून कौतुक करावं लागेल. एफर्ट ला जबाब दाखवले होत्या, मात्र थोडंसं एफर्ट कमी पडले, आणि तिथून मात्र एक सिंगल मात्र कंप्लीट झाले. आपण पाहतोय या ठिकाणी मात्र फलंदाज बाद होईल, आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सोपान चौधरीला आपण पाहतोय. एक काळ होता ज्यावेळेस इथून संघ सोपानच्या नावाने ओळखला जायचा, मात्र सध्या आपण जर का पाहिलं गेले अनेक असे खेळाडू आहेत, फॅमिली, जबाबदारी, जॉब अशा अनेक साऱ्या गोष्टींमुळे प्रॅक्टिससाठी वेळ मिळत नसतो. त्या अनुषंगाने अनेक साऱ्या चांगल्या खेळाडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळत नाही या, कारण अनेक वेळा असं घडत असतं मैदानाच्या आतमध्ये. कारण क्रिकेट हा प्रॅक्टिसचा खेळ आपण पाहतोय, आणि सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त चेंडू रिलीज केला, कारण जीवन चौधरीसाठी हा वेगवान तेज तरा चेंडू होता, आणि त्यामध्ये जीवन चौधरीला त्या चेंडूवरती उत्तर नव्हता, आणि इथून मात्र हा डॉट चेंडू, आणि डॉटची संख्या आणि संघाची टोटल धावसंख्या 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 5 चेंडू सुरेख रिलीज केलेत. ऋषिकेश आंबीर सातत्यानं एक जबरदस्त खेळाडू हे सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये इथून अपील मात्र भरपूर, आणि इथून दोन्ही फलंदाज एकाच एंडला, आणि इथून मात्र फलंदाज बाद होईल. आपण पाहतोय जीवन चौधरी मात्र तंबूच्या आश्रयाला. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस आपण पाहतो बॅटिंग करत असताना जय गावदेवी इथून बस संघ जाऊन पोहोचला. यावेळेस 4 गडी बाद असताना 29 अंकावरती जीवन सारख्या फलंदाजाचे विकेट मैदानाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न रनआउटचा शिकार ठरला, मात्र सोपान चौधरीने स्वतःवरती विश्वास ठेवलाय. मी सुरुवातीला उल्लेख केला खेळाडूचा एकेकाळी हे चर्चेत नाव होता, मात्र पाहावं लागेल पुन्हा एकदा तीच दशेत तोच दरारा घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळ केला जाईल का. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती प्रकाश पारदे नो स्ट्राईकवरती सोपान चौधरी मैदानाच्या आतमध्ये ऑनर स्ट्राईकवरती. अंतिम षटक डेटवरचा आपण पाहू शकाल हेमंत ठाकूर एक संघाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज या, मात्र समोर देखील तेवढाच विस्फोटक फलंदाज हेतून टीमसाठी किती धावा जमा करेल हे देखील पाहावं लागेल. अतिशय सुंदर फटका ऑल द कार्पेट मिडॉन क्षेत्रामध्ये थोडंसं फंबलं, आणि तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न डेंजर झोनला फलंदाज यावेळेस मात्र प्रकाश लावण पाहिला, आणि तोपर्यंत 2 धाबा सहज रीतीने कंप्लीट झाल्यात, आणि 2 धाब्यानं संघाची टोटल धावसंख्या 31 या अंकावरती म्हणजे 40+ धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न राहील, कारण इथून टीमची गोलंदाजी देखील तेवढीच ताकदवार आपल्याला उत्तरार्धामध्ये जरूर पाहायला मिळेल, कारण समोर देखील तेवढाच बल्लाडे संघ आपण पाहतोय.
अतिशय सुंदर फटका बॅटच्या मधोमध प्रॉपर टायमिंग चेंडू जाईल यावेळेस मात्र मिडविकेटला क्लिअर करत हा बिग हिट सोपानच्या बॅटमधून हा पहिला तडाखा शानदार षटकार स्वतःवरती विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला साध्य अशी बॅटिंग केली जाते मैदानाच्या आतमध्ये कारण ज्या जीवननं फार चांगली बॅटिंग केली होती त्याची विकेट रनआउटच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःवरती जर का आत्मविश्वास असेल तर अशा रीतीने फटके आपल्याला जरूर पाहायला मिळतील त्या रीतीने फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला आणि 6 धाबेनं संघाची टोटल धावसंख्या यावेळेस मात्र पुढे सरकेल यावेळेस मात्र 37 या अंकावरती अद्याप पहिल्या पूर्वार्धातील उर्वरित 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल हेमंत ठाकूरवरती प्रहार केले गेले आहेत 2 चेंडू गणित 8 धाबा खर्च केल्यात म्हणजे त्याच्यावरती देखील दबाव आपल्याला जरूर पाहायला मिळेल पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या मधोमध लॉंग ऑन क्षेत्रामध्ये ललितला आपण पाहतोय जबरदस्त जेल टिपला जाईल आणि विकेटचं पतन धक्का क्रमांक 5 वा लागेल जय गावदेवी हेतूने बी टीमला यावेळेस आपण पाहतोय फलंदाज बाद होईल सोपान चौधरी बॅक टू द पॅव्हिलियन आणि इथून मात्र तंबूच्या आश्रयाला जात असताना फलंदाज सोपान चौधरीला आपण पाहतो षटकार जरूर टोकला मात्र त्यानंतर कमबॅक आपण पाहिला आणि इथून पाहावं गेल जबरदस्त कमबॅक करण्याचा प्रयत्न संघाची टोटल धावसंख्या 37 या अंकावरती स्थिर आपण पाहतो नवीन फलंदाज यावेळेस शरद चौधरीला आपण पाहतोय 7व्या क्रमांकावरती दाखल झाले आहे कारण सुरुवातीचे फलंदाज कुठे का होईना स्वस्तात बाद झाले कैलास भल्लानं 10 चेंडू आणि 20 धाबेचं योगदान दिलं होतं मात्र तो जसा बाद झाला त्यानंतर एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत गेले आणि तिथून मात्र थोडंसं का होईना मात्र बॅकफुटला फेकण्याचा प्रयत्न समोर शरद चौधरी सामना करेल इथून मात्र अंधाधुंदी फटका खेळण्याचा प्रयत्न कारण बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क जुळला नाही आणि इथून मात्र हा डॉट चेंडू इथून जेवढे डॉट चेंडू येतील तेवढा मात्र बेनिफिट फायदा मिळेल सीबीडी ठाकूरवाडी टीमसाठी आपण पाहतोय उर्वरित अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल एखादा बिग आपण पाहतोय सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचून जाईल कमालीचा फटका आपण पाहतोय मिनी हेलिकॉप्टर लँड होईल आपण पाहतोय ललित ठाकूरच्या हातामध्ये हा दुसरा जल टिपला जाईल आणि इथून मात्र फलंदाज बाद होईल शरद चौधरी मात्र या बेस मात्र तंबूच्या आश्रयाला अंतिम टार्गेट सेट बॉल मैदानाच्या आतमध्ये पेस करण्यासाठी या बेस दाखल झाला अनंत पारदे आपण पाहतोय या अंतिम चेंडूवरती किती धाब्यांची मोहर लावली जाईल हे देखील पाहणे फार गरजेचं राहील कारण अंतिम चेंडू आपण पाहतो उत्तरार्धामध्ये फाईट करण्यासाठी भरपूर काही सांगून जाईल आपण पाहतोय ज्या अनुषंगाने 37 धाबा दापटल्यावरती लागल्या गेल्या अवघ्या 2 चेंडूमध्ये 8 धाबा आपण पाहिल्या आणि त्यानंतर 3 चेंडू सुरेख फेकले त्यामध्ये 2 सफलता आणि एकही धाव खर्च केली नाही या म्हणजे कमबॅक कसा असावा याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये सादर करत असताना गोलंदाज आपण पाहतो हेमंत ठाकूर समोर सामना करेल यावेळेस अनंत पारधी अंतिम चेंडू टार्गेट सेट बॉल फुटवरचा वापर मात्र बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क जुळत नाहीये कमालीची गोलंदाजी कमबॅक पाहायला मिळाले अवघ्या 2 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्या त्यानंतरचे 4 चेंडू डॉट फेकले म्हणजे फार चांगले कमबॅक पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला 24 चेंडूच्या अखेरीस आपण जर का पाहिल्या गेल्या 37 धावा धावपटल्यावरती लागल्या गेल्यात येणारे 24 चेंडू लक्ष ठेवलंय 38 धावसंख्येचा आपण पाहतोय मी इथेच थांबतो कुठे जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा जे वागेश्वर 2025 चा धमाका आपण पाहतोय उत्तरार्धाला जशी सुरुवात होईल मायक्रोन होती आपल्याला परिवर्तन पाहायला मिळेल आपण आवाज ऐकूया आपण निश्चित स्वरूपात मालडुंगे परिसरातील मखमलीचा आवाज द व्हॉइस ऑफ वाघाजवाडी आमचे परम मित्र अमोल जिबीर धन्यवाद हॅलो थँक्यू सो मच स्वप्नील आजच्या दिवसामधील शेवटचा सामना पण पाहतो सुपर 12 कोणता संघ दाखल होणार यासाठी लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो मागील सामन्यामध्ये चिंचवली संघ मात्र भरपूर चांगला खेळ राहिला अनंत गाभंडाने संपूर्ण टीमचा सुपर 12 दाखल झाणारा संघ आपल्याला पाहायला मिळाला होता आज बी बॉलचे सर्व सामने आपल्याला पाहायला मिळाले होते फ्रेश लॉट्समधील आणि त्याचनंतर आज शेवटचा सामना पण पाहतो एका साईडला पण पाहतोय गावदेवी हेदुटणे संघ त्याच्या विरुद्धमध्ये सीबीडी बेलापूर ठाकूरवाडी संघांमध्ये लढाई आपण पाहतो पहिला डाव संपला जातो पहिल्या डावामध्ये हेदुटणे संघानं बनवल्यात
37 धावा, 38 धावाचा टार्गेट सेट केला गेला इथून सीबीडी बेलापूर टीमसाठी. चला फलंदाज लगेच पाठवा मैदानाच्या आतमध्ये, टाइम अलर्ट असेल. 24 चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज असेल उत्तरार्धामध्ये सीबीडी टीमला. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. एका साईडला पण पाहतोय फलंदाज हेमंत ठाकूर आणि सोबतीला महेश ठाकूर, ही बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. मात्र 38 धावा डिफेंड केला जातील का? गोलंदाजी करत असताना इथून दुटणी संघाच्या माध्यमातून फलंदाजी करणारा संघ तितकाच ताकदवार संघ आपल्याला पाहायला मिळतो. अनेकदा या पंचक्रोशीमध्ये खेळून गेला आहे, मात्र अनेक मैदान याही संघानं गाजवलेत. मात्र आज नव्यानं खऱ्या अर्थानं उतरला गेला. दुटणी संघाच्या विरोधात फाईट करतोय. मात्र इथे कुठल्या रीतीने सामना केला जाईल हे देखील पाहणं तितकाच महत्त्वाचं असेल. एका साईडला पण पाहायला गेलं वाघाचवाडी सारखे मोठ्या संघाला पराभूत करून दुटणी संघाने दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला होता. तर एका साईडला पण पाहतोय तामसई सारख्या मोठ्या संघाला पराभूत करून सीबीडी संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला होता. सामन्याला सुरुवात होतोय. पहिलाच बॉल उडवलाय समोर, आपण पाहतोय ब्लॅक स्क्रीन वरती एका टप्प्यानं बॉल सरलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार येतोय. पहिल्या चेंडूवरती दमदार चौकार. मात्र फलंदाज आपण पाहतोय बिलिया महेशच्या बॅटमधनं तडाखा पाहायला मिळतोय. 4 धावेनं सांघिक अकाउंट ओपन केलं जातोय. मोठे फटक्यांची आतषबाजी पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहतोय हेमंत ठाकूर आणि महेश ठाकूर, हे ठाकूर बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आज सीबीडी बेलापूर संघाच्या माध्यमातून फार चांगला खेळ पाहायला मिळाला आहे. मात्र शेवटच्या क्षणी कुठल्या रीतीने खेळ केला जाईल ही पाहणं आता तितकाच महत्वाचं असेल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अक्षय चौधरीवरती प्रहार केला जातोय. यावेळी फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर आहे. ब्लॅक स्क्रीनच्या वरतून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धाब्यांसाठी चौकारानंतर ठोकलाय हा षटकार. षटकारच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करतोय. 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचला जातोय. लवकर सामना संपवण्याच्या इराद्यामध्ये मात्र दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. महेश ठाकूरच्या बॅटमध्ये मोठाले हेमंत ठाकूरच्या बॅटमध्ये मोठाले फटके पाहायला मिळतात. महेश ठाकूरच्या बॅटमध्ये मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. 2 चेंडू पेस केल्या आणि 10 धाब्यांचं योगदान त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हा खोला टाकलेला चेंडू अगदी हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला होता. जीवनला पण पाहतोय क्षेत्ररक्षण चांगलं केलं जातोय. डॉट बॉल येतोय. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आल्या आणि त्याच नंतर मात्र कमबॅक करून दिला जातोय. गोलंदाज अक्षय चौधरीच्या माध्यमातून वेगवान गोलंदाज आहे. मात्र त्यावरती 2 चेंडूवरती जरूर हल्ले केले होते आणि त्याच नंतर मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सिलिमिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. फिकी अचूक आली होती तोपर्यंत फलंदाज आपल्या क्रीजवरती सुरक्षित पाहायला मिळतोय. एक धाव वेगाने कन्वर्ट केली. एका धावेने संघ पुढे वाटचाल करतो. धावफलकीवरती जाऊन पोहोचला जातोय. 11 या आकड्यावरती 11 धावा धावफलकीवरती आपण पाहतो. 21 चेंडू आणि 28 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 27 धावसंख्येची अजूनही गरज आहे. इथून खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतोय जबरदस्त बॅटिंग महेशच्या बॅटमध्ये पाहायला मिळतो. यावेळी स्ट्राईक एंड वरती हेमंत ठाकूरला पण पाहतो. हेमंतसाठी खोला टाकलेला चेंडू पंचांकडे अपील जरूर पाहायला मिळते. अपील मध्ये उत्साह जास्त विश्वास कमी पाहायला मिळतोय आणि इथून मात्र अपील फेटाळून लावली जाते. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये जरूर पाहायला मिळाल्या. मागील 2 चेंडूवरचा जर विचार करायला गेला एक चौकार षटकार आपण पाहिला होता आणि तिथून मात्र कमबॅक केला जातोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. ऑफ सिलेक्शन शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. गलीमधून चेंडू ट्राबल करण्याचा प्रयत्न केला होता. तोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू मागे जातोय. उचलणार फेकणार एक धाव वेगाने कन्वर्ट केल्या जातं. षटक क्रमांक पहिलं संपला जातोय आणि एका षटकांच्या अखेरीस उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना सीबीडी बेलापूर संघ जाऊन पोहोचला धावफलकीवरती 12 या आकड्यावरती. 18 चेंडू 26 समीकरण अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी तुडुंब भरलेले मैदान प्रेक्षक वर्गाने आपण पाहतोय. आल्या तमाम क्रीडा रसिकांचं प्रेक्षक वर्गांचं जे वाघोबा चषकामध्ये आपल्या मनस्यपूर्वक सहर्ष स्वागत. सामना ही तितकाच महत्वाचा आपण पाहतोय. सुपर 12 मध्ये कोणता संघ दाखल होणार यासाठी ही लढाई मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. रविवार सुपर संडे मात्र सुपर 12चे सामने मात्र आपल्याला पाहायला मिळतील. कालच्या दिवसांमध्ये देखील एक चिंचवली संघ आपण पाहिला होता. दामोळी संघ देखील आपण पाहिला होता आणि त्यानंतर 12पाडा संघ हे 3 संघ आपण पाहिले होते. आजच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिला 6 स्टार 11 बेकरा संघ अर्थात स्वप्नील आबालीचा संघ आणि त्यानंतर आपण पाहिला चिंचवली आनंद गावंडाचा संघ सुपर 12 मध्ये दाखल झालेत. या सामन्यामधील कोणता संघ असेल तो आजच्या दिवसामध्ये सुपर 12 साठी प्रवेश करेल ही पाहणं तितकाच महत्वाचं असेल. फ्लोर लेनचा बॉल होता. समोर खेळण्याचा प्रयत्न ऑल ऑन द कार्पेट लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात द्या. उचलणार फेकणार तोपर्यंत एक सिंगल मिळाली. एका सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट केली जाते. आता स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळतोय
महेश ठाकूर त्याच्या बॅटमधनं मोठाले फटके आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाले होत्या. बादलवरती आता आक्रमण केला जाईल का, हाही पाहणं तेवढाच महत्वाचं असेल. प्रेक्षक वर्ग निश्चित आपण पाहतोय इथे अगदी मैदानाच्या चारी बाजूला खचाखच भरलेले मैदान. फटका चांगला समोर उडवला या बेली मिड विकेटला क्लिअर केला जातोय आणि बॉल चालला आउट ऑफ द पार. 6 धाब्यांसाठी ठोकलाय महेशनं अजून एक षटकार आणि 6 धाब्याने संघ पुढे वाटचाल करतोय. धाव फलकीवरती जाऊन पोहोचलाय 19 या आकड्यावरती. 16 चेंडू आणि अजून 19 धावसंख्येची गरज असेल सीबीडी बेलापूर टीमला उत्तरार्धामध्ये. इथून निश्चित आपण पाहतोय जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स मैदानावरती केला जातोय. 38 धावसंख्येचं समीकरण जर आपण पाहायला होता त्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर गोलंदाजी थोडीशी मागणी केली जाते. आता बादलवरती आक्रमण केले जातात. मागील षटकामध्ये आपण पाहिलं होतं अक्षय चौधरीवरती आक्रमण केले होता, 12 धावा खर्च केल्या होत्या आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय पुन्हा एकदा बिली फटका बसला जातो. एलिव्हेशन कमी मिळाला जातोय. लॉंग ऑफला शतरक्षक तैनात त्या पकडला जातोय जल आणि संपुष्टात येतोय फलंदाज महेश ठाकूर सायकल. महेशला परतावा लागला जातोय. पहिला धक्का सीबीडी बेलापूर टीमला लागला जातोय. एक मोठा विकेट मोठा मासा गळाला लागला जातोय. त्या अनुषंगाने फलंदाजी भरपूर चांगली आपण पाहिली होती. महेश ठाकूरच्या बॅटमध्ये 16 चेंडू तब्बल 17 धाब्यांचं योगदान एकट्याच्या बॅटमध्ये आपण पाहतोय. सोबतीला हेमंत ठाकूरला आपण पाहिलं होतं. हेमंतच्या बॅटमध्ये आतापर्यंत 2 धाबा निश्चित आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जय ठाकूर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. येणारे 15 चेंडू अजून 19 धावसंख्येची गरज आहे. 19 धावा इथून डिफेंड केला जातील का, इथून संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून हेही तितकंच पाहणं महत्वाचं आपल्याला पाहायला मिळेल. संध्याकाळचं सत्र आणि त्यामध्ये रोमॅन्टिक सामना आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. गावदेवी इथून संघ विरोधामध्ये फाईट करतो आज सीबीडी बेलापूर. पहिला चेंडू मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. मिडॉनला मात्र शतरक्षक तैनात द्या. तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. फिकी अचूक आली होती. खळेक चांगलं करता आलं नाही. एका धावेला दुहेरीमध्ये कन्वर्ट केला जातोय. चांगली रनिंग दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून आणि 2 धावेने संघ पुढे सरसावला. धावपलकीवरती 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचला जातोय. आता समीकरण आपण पाहू शकाल 14 चेंडू आणि अजूनही 17 धावसंख्येची गरज आहे. मात्र इथून मोठाले फटके येतील का, जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकले जातील का, प्रश्नचिन्ह आता प्रेक्षक वर्गांना पडला असेल. इथून जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकले, विकेट आल्या तर सामना शेवटच्या क्षणापर्यंत इथून संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. 1-2 मोठे फटके आल्या तर लवकर सामना फिनिश करण्याच्या इराद्यामध्ये सीबीडी बेलापूर संघ इस्टांचा वेध फर्निचर डिस्ट्रो केला जातोय आणि इथून मात्र लगातारचा दुसरा झटका दिला जातोय. सीबीडी टीमला परतावा लागला जातोय इथून जय ठाकूर या फलंदाजाला. जयच्या केली जमतं. जयनं देखील चांगली सुरुवात जरूर करून दिली होती. त्याला देखील माघारी झाडण्याचं काम केलं जातोय. बादल या गोलंदाजाच्या माध्यमातून बॅटचे टॉपेज लागली होती. त्यानंतर चेंडू अगदी आपण पाहायला गेलो तर स्टँडवरती आदळला जातोय. 13 चेंडू 17चं समीकरण. याही षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. एक षटकार वगळताच या षटकातील विचार केला तर चांगली गोलंदाजी जरूर आपल्याला पाहायला मिळेल होती. बादल चौधरी या गोलंदाजाच्या माध्यमातून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश आंबीर मैदानावरती दाखल झाला. मात्र ऋषिकेश कुठल्या रीतीने फलंदाजी करेल, सीबीडी टीमच्या पाठीराख्यांच्या नजरा या फलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळतील. मागील सामन्यामध्ये जबरदस्त खेळ केला होता आणि इथून निश्चित आपल्याला पाहावं लागेल. झेल जरूर पकडला होता आणि तिथून मात्र जमिनीला जाणवत असताना आपण पाहतोय. विकेट घेणं महत्वाचं असेल आणि त्यामध्ये झेल देखील सुटला गेला. तोही ऋषिकेशच्या फलंदाजाचा विचार केला. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच या खेळाडूने जिंकला होता. मात्र जबरदस्त कामगिरी केली होती या फलंदाजानं. मात्र इथून कुठल्या रीतीने खेळ केला जाईल हेही पाहणं तेवढाच महत्वाचं असेल. 12 चेंडू 17 धाव्यांचं समीकरण अजूनही मैदानाच्या आतमध्ये. एस्टनच्या मागे पहा चांगलं एफर्ट देण्याचा प्रयत्न केला जातोय. 100% देण्याचा प्रयत्न आज सातत्यानं क्रिकेटर खेळाडूंच्या माध्यमातून केला जातोय. नवीन गोलंदाजी मार्कवरती कैलास बल्लाला आपण पाहतोय. संघाचा संघनायक कॅप्टन कुलच्या भूमिकेमध्ये. मात्र इथून कुठल्या रीतीने गोलंदाजी केली जाईल आता त्याच्याकडे प्रेक्षक वर्गाच्या नजरा दूर आपल्याला पाहायला मिळतील. मागील सामना देखील आपण रफ अँड टफ पाहिला होता. बागाजवाडी संघाच्या विरोधामध्ये फाईट करत होता एदुटणे संघ. मात्र बागाजवाडी संघाचा जर का आपण विचार केला तर फलंदाजीमध्ये थोडं असे अपयश आपल्याला पाहायला मिळाले होते आणि त्यामध्ये गोलंदाजाची दादागिरी आपल्याला पाहायला मिळाली होती एदुटणे संघाच्या माध्यमातून. तोच कैलास पुन्हा एकदा तयार आहे. समोर आपण पाहतो यावेळी हेमंत ठाकूरला. हेमंतसाठी अप ट्रॅकर होता. फटका चांगला पाहायला मिळतो. ऑल ऑन द कार्पेट लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक तैनात या चांगलं शतरक्षण पाहायला मिळतोय. तोपर्यंत 2 धाबा वेगाने कन्वर्ट केला. 2 धावेने संघ पुढे सरसावला जातोय. 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचला जातोय. 11 चेंडू 15चं समीकरण. अजूनही मॅच मध्ये मजा आपल्याला पाहायला मिळतोय. जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकावे लागतील कैलासला. समोर हेमंत ठाकूर सारखा नामवंत फलंदाजा मग त्याचीही विकेट भरपूर महत्वाची. पहा क्लासिकल शॉट पाहायला मिळतो. गॅप भरपूर मोठा आहे.
अगदी आपण पाहतो सेकंड स्लिपच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरतून चेंडू खेळला जातोय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार येतोय हेमंतच्या बॅट मधला चौकार. 4 धावेने संघ पुढे सरसावला जातोय. 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 10 चेंडू 11चं समीकरण. मात्र सामना सोपा करण्याचा प्रयत्न केला जातोय. इथून फलंदाजी करणार सीबीडी बेलापूर संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून. मात्र इथून देखील संघाच्या संगणकाला कानमंत्र दिले जात आहेत. चांगली गोलंदाजी करणं अजूनही अपेक्षित असेल मित्रमंडळी दुटणे संघाच्या माध्यमातून. या षटकांमधील जर आपण पाहायला गेलो तर 2 चेंडूंचा खेळ संपला गेलाय. 2 चेंडूमध्ये 6 धाबा देखील खर्च केल्या गेल्यात. या षटकामध्ये गोलंदाज कैलास बल्ला या गोलंदाजच्या माध्यमातून 10 चेंडू 11चं समीकरण अजूनही मैदानाच्या आतमध्ये. पहा वेगवान चेंडू रिलीज केला होता डायरेक्ट हिट. इथून कदाचित चेंडू एस्टांवरती आदळला असता तर फलंदाज ऋषिकेशला परतावा लागला असता. मात्र ते चित्र पाहायला मिळालं नाही. आणि इथून मात्र बॅकअप भरपूर चांगलं राहिला जातोय. एक सिंगल वेगाने कन्वर्ट केली. एका सिंगलच्या मदतीने 28 वरती जाऊन पोहोचला जातोय सीबीडी बेलापूर संघ. 9 चेंडू आणि अजूनही 10 धावसंख्येची गरज आहे. इथून मात्र 1-2 विकेट आल्या डॉट बॉल आल्या तर मात्र शेवटच्या षटकापर्यंत सामना पाहायला मिळेल यामध्ये शंका नाही आहे. मात्र गोलंदाजी कुठल्या रीतीने केली जाईल तर याकडे प्रेक्षक वर्गाच्या नजर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार आहे कैलास बल्ला. पहिली पहा स्विच ऑन द साऊंड समोर उडवलाय. शतरक्षक बनेल दर्शक. बॉल चाललाय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं आउट ऑफ द पार. ऋषिकेशनं ठोकलाय हा षटकार आणि षटकारच्या मदतीने संघ पुढे सरसावला जातोय. 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचला जातोय. 8 चेंडू आणि आता 4 धावसंख्येची गरज आहे. सामन्यामधील फक्त औपचारिकता शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फटकेबाजी आपण पाहतोय. ऋषिकेशचा जेलही सोडला होता आणि त्यानंतर त्या जेलची किंमत आता मोजावी लागली जाते इथून इथं टीमला. जेल सोडल्यानंतर षटकार पाहायला मिळतो त्याच्या बॅटमधनं. इथे मात्र लाईन चेक केलं जाईल. अंपायर सिग्नल मेन पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. डावेच्या बाहेर जाणारा अभ्यंतर चेंडू फेकला जातोय. अतिरिक्त 1 धाव मिळेल. अतिरिक्त 1 धावेने संघ पुढे सरसावेल. 35 वरती जाऊन पोहोचलाय. 8 चेंडू अजूनही 3 धावसंख्येची गरज असेल. फुलर लेनचा बॉल होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात द्या तोपर्यंत एक सिंगल आल्या. दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय नाही. इथून मात्र हेमंत ठाकूरनं नाकार दिला ऋषिकेश अंबीरला. मात्र एकाच धावेवरती समाधान मानावा लागेल. एका धावेने संघ पुढे सरसावला जातोय 36 वरती. 7 चेंडू 2 धावसंख्येची गरज अजूनही मात्र सामना सोडायला तयार नाही. मध्ये हे दुटणे संघ इथून जर डॉट चेंडू फेकल्या तर 6 मध्ये 2 धावसंख्येचं समीकरण राहील. मात्र ते चित्र पाहायला मिळणार का नाही. यावेळी फटका चांगला लॉंगॉनच्या डोक्यावरनं षटकार ठोकला आणि सामना जिंकला. इथून सीबीडी बेलापूर संघानं कॉंग्रॅच्युलेशन हार्डलक टीम हे दुटणे संघ. तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी तुम्हा दोन्ही संघांना विजयाच्या भरपूर सारे शुभेच्छा. अच्छा दिवसामधील दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळाला सीबीडी बेलापूर संघ. उद्याचे लॉट्स असतील ते पहा. घरबसल्या प्रेक्षक वर्ग जी स्पर्धा पाहतात मात्र जे संघ आहेत त्यांना विनंती असेल की उद्या सकाळी 10 वाजता इथे पहिला चेंडू फेकला जाईल. पहिला सामना असेल केवाले नागेशचा संघ. त्याच्या विरोधामध्ये एक्स्ट्रा पोल एप मधला सामना असेल. त्याच्या विरोधामध्ये 6 स्टार दोदाणी बी नागेशचा संघ असेल. कोपऱ्याची